ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली कल्पनाबद्दल तिच्या डायरीत लिहिते आणि ती चिठ्ठी तयार करते आणि ती चिठ्ठी सायलीला कल्पनापर्यंत पोहोचवायची असते. चाळीतील एका मुलाकडे ती चिठ्ठी सायली पाठवून देते. तर दुसरीकडे मधुभाऊची केस कोर्टामध्ये सुरू होते. यापुढे मधुभाऊंची केस मी लढणार असे जोशी वकील न्यायाधीशांना सांगतो. आज माझ्या क्लायंट साक्षी हे कबुली देणार आहे असं महिपनचा वकील सांगतो. हे ऐकून अर्जुन विचारात पडतो. साक्षी विटनेस बॉक्स मध्ये येते. सायलीचा जीव कसाविसा होत असतो. देवाला नैवेद्य म्हणून अर्जुनची आवडती ओलं खोबरं घालून रव्याची खीर बनवते. दुसरीकडे महिपनचा वकील साक्षीला विचारतो की विलासचा खून झाला तेव्हा तुम्ही पार्टीतून कुठे गेला होता? मला कोर्टाची माफी मागायची आहे. गेल्या टायमाला मी खोटी साक्ष दिली होती. माफ करा मला जज. हे करण्यापाठी माझे पर्सनल कारण होते आणि या सगळ्यामध्ये माझ्या अण्णांना खूप त्रास होईल म्हणून मी हे सगळं केलं. फक्त माझ्या अण्णासाठी मी खरं बोलणार आहे. मी आज खरं बोलणार आहे असं साक्षी म्हणते. साक्षी बाजी पलटते आणि भलतच बरगळत बसते. माझ्या आई वडिलांचे संबंध चांगले नव्हते. माझ्या आईचे अफेअर होते आणि त्या अनैतिक संबंधांमधून माझ्या आईला मुलगा झाला असं साक्षी आणखीन एक खोटं कोर्टात सांगते. कोर्टात महिपत आणि साक्षीचा ड्रामा सुरू होतो. माझ्या आईला झालेल्या मुलाचं नाव अर्थविचारे असं आहे आणि तो इथेच पनवेलला राहत होता असं साक्षी म्हणते. पण याचा त्या रात्रीच्या खुनाशी काय संबंध आहे? त्यावर साक्षी म्हणते, खुनाच्या रात्री मी रिसॉर्टमध्ये होते आणि तेव्हा मला सिटी हॉस्पिटलमधून फोन आला. त्यांनी मला सांगितलं की अर्थवचा ऍक्सिडेंट झाला आहे आणि तो क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे आणि मी अण्णांना न सांगता हॉस्पिटलमध्ये गेली. अर्थवचं कोणीही नव्हतं. पोलिसांनी त्याची डेड बॉडी मला दिली आणि मी त्याच्या पुढच्या 2 तासात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आणि त्या रात्री माझ्यावर योगायोगाने खुनाचा आरोप झाला. पाहायला गेलं तर महिपत आणि साक्षीने अस्तित्वात नसलेल्या अर्थविचाराचे खोटे कागदपत्र तयार केलेले असतात. साक्षीचा वकील ते कागदपत्र कोर्टात सादर करत असतो. या सर्व कागदपत्रावरून सिद्ध होते की साक्षी त्या रात्री हॉस्पिटलमध्ये होत्या असं न्यायाधीश सांगतात. साक्षीचा वकील तिचे लोकेशन रेकॉर्ड दाखवतो आणि हे सगळं बघून अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते.